स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि मस्त बोल्ड अँड ब्लू आउटफिटमध्ये आकाश आणि भूमी माझ्यासोबत आहेत. खूप वेगळी आणि युनिक काहीतरी तू ट्राय केलंस यावेळेला. कसे आहात दोघे आणि काय क्रेडिट आहे? मस्त मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. यावेळचा आम्हा दोघांचाही आउटफिट तन्मय जंगमनी स्टाईल केलं आहे आणि धनेश आणि समीरकडून हा ब्लेझर मॅनेज झाला आहे. बाकी सगळं आउटफिट तन्मय जंगमनी केलं आहे आणि ट्विस्ट असा आहे याच्यामध्ये की वेस्टकोट आणि बो खणाच्या मटेरियलचा आहे. सो दॅट्स द ट्विस्ट. सो माझा सेम तन्मयनीच केलं आहे डिझाईन आणि मला मी कधी असं काही घातलं नव्हतं. सो मला खूप एक्साइटमेंट होती हे सगळं घालायची आणि ट्विस्ट बघितलं असतं तर साडी स्टाईलचं ड्रेपिंग आहे हे खालचं. सो त्या स्टाईलचा स्कर्ट आहे. सो इट्स डिफरंट. मजा येते मला. भूमी तर पहिला सेल्फी कोणाला जात असेल हे मला माहिती आहे. पहिला सेल्फी नवऱ्याला जात असेल है ना, रेडी झाल्यावर सेल्फी किंवा असं मिरर सेल्फी आईला. बरं ठीक आहे. बरं यशोमान तुझ्याकडे कसं आहे, कोणाला पहिला सेल्फी असतो किंवा काय? माझ्याकडे एकतर मला फोटो काढायला आठवणं हीच एक मोठी गोष्ट असते माझ्यासाठी. चुकून हां नाही, माझ्यासाठी फोटो काढणं, कोणाला पाठवायला म्हणून नाही. कारण की नंतर सगळं झाल्यानंतर मला आठवतं अरे मी फोटोज नाही काढले माझे. त्याच्यामुळे ते काढले जातात आणि ते माझ्यासाठीच असतात, कोणालाही पाठवायला नसतात. अरे फॅमिलीलाही नाही. बरं म्हणजे क्वचित कधीतरी आई वगैरे मागे लागली कसा दिसतोय सांग तर मग मी घरच्या ग्रुप. खरं सांगू का, ते आईचंच असतं. कारण की आईला जर नाही पाठवलं किंवा नाही दाखवलं ना की आईचा एक चेहरा एवढासा होतो आणि आमची आई खूप रुसते. त्यामुळे अदरवाईज हे रेडी झाल्यानंतर इथे येण्याची एवढी गडबड असते की कोणाला फोटो काही नसतं होत. बरं आता तुझा परफॉर्मन्स काय असणार ही एक उत्सुकता आहे. काय एक मला हिंट द्यायला आवडेल की आकाश आणि भूमीचा एकत्र परफॉर्मन्स आहे की नाही? येस, माझे 3 परफॉर्मन्सेस आहेत यावेळेला आणि माझा आणि आकाशचा पण एक परफॉर्मन्स आहे. भयंकर गोडूला परफॉर्मन्स आहे तो. रोमॅन्टिक गाणं आहे आणि गाणं तसं रोमॅन्टिक नाही आहे बट द कोरिओग्राफी इज व्हेरी क्यूट. मी काहीच सांगणार नाही आहे कारण यावेळेला खूप दंगा मस्ती धमाल असा सगळा इव्हेंट आहे. सो खूप म्हणजे सस्पेन्स सांगायचं झालं तर याच्या आधीच्या इव्हेंट्समध्ये आम्ही जो रोमॅन्टिक ॲक्ट केला आहे, डान्स वगैरे केला आहे, आम्हाला पण ते असं जेव्हा कोरिओग्राफ होत होतं तेव्हा आम्हाला ते खूप मजा आली त्याची की नेहमीच अशा रोमॅन्टिक मुवमेंट्स आणि स्टेप्स असतात तसं नाही आहे. थोडंसं वेगळं आहे, रोमॅन्टिकच आहे पण थोडंसं वेगळं आहे आणि ही म्हणेल तसं खूप गोड कोरिओग्राफी आहे आणि छान आहे आणि गाणंसुद्धा खूप सुंदर आहे. खूप आवडलं आम्हाला, आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. तुम्ही पण एन्जॉय करा 17 मार्चला. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.